पॉडकास्टला यायला एवढा वेळ का लावला? थोडी भीती वाटते पॉडकास्टची, कारण माझे काही मित्र आहेत त्यांनी पॉडकास्ट गाजवले, त्याच्यानंतर त्यांचे पॉडकास्ट माझ्या ट्रोलर्सने गाजवले. फालतूगिरी. हा माझा आयुष्यातला पहिला पॉडकास्ट आहे. वा वा वा. तिला मी बसवून ठेवतो, काही नाही करायचं घरात. म्हणून मला असं वाटतं की हा देश कृषीप्रधान, म्हणून मला असं वाटतं की हा देश आईच्या गावात. कुठे चिटिंग नको करू यार. हॉलिवूडची फिल्म करतोय मी. दादा तू फक्त शिवी देऊ नकोस, मी बघतो काहीतरी. कुशलजी, तुम्ही आणि चला हवा येऊ द्या, तो एक ओजी कॉमेडी शो आहे. मी तुम्हाला सांगू, मी 40,000चा मॉब बघितलाय. 40,000 लोक समोर आहेत आणि खो खो हसतायत. जर का महाराष्ट्रात तुम्हाला सिनेमा पोहोचवायचा आहे तर चला हवा येऊ द्या शिवाय पर्याय नाही. सलमान खान आला होता तेव्हा त्याच्या माणसाने आम्हाला सांगितलं की ते येतील, त्यांना नाही आवडलं तर ते 1 तास थांबून निघून जातील. 5 तास तो माणूस होता. आमचं शूटिंग संपल्यानंतर सुद्धा तो माणूस थांबला होता. देवेंद्रजी आले होते ना, शुभेच्छा देऊन ते निघणार होते. तर तिकडचे आयोजक होते, त्यांनी सांगितलं की आता ते चला हवा येऊ द्याचे लोक आहेत, त्यांचं स्किट आहे. तो बिचारा आयोजक धावत मागे येऊन ऐका फडणवीस साहेब बसले. ते असं म्हणाले की तुमचं स्किट बघणार आणि मग निघणार. राहुल देशपांडे सर आले होते. आता आमच्या सेटवरचं संपूर्ण वातावरण एकदम असं पिनड्रॉप सायलेन्स आलं होतं. मी हात वर केला आणि मी म्हटलं की सर, आता माझी सटकली, मला राग येतो, हे गाणं कुठल्या रागातलं हो? तर राहुल सर उठले, म्हणाले अरे तुम्ही धन्य आहात रे पोरं, धन्य आहात. त्या विनोदा मागे पण एक असं काहीतरी थॉट असतो ना. विनोद मला आवडतो. मला वाटतं की त्याच्यामुळे माणसाला सहज छान जगता येतं. एक डायलॉग म्हणा मग आता. वाटलेच त्याच्या आईला तुम्ही हे विचारणार मला, असं अशोक मामा असं बोलतात. नर्वस झालायत का कधी सेटवर? कार्यक्रमाच्या आधी कुठल्याही किमान 3 वेळा तरी वॉशरूमला जाऊन येतो. पॉडकास्टच्या आधी विचारा तुमच्या टीमला, सांग मॅडम ना. हो, ते स्ट्रगलर्स आला तेव्हा ते जमली का भट्टी? कधी आहे का पुढचा सीझन? आता डायरेक्ट सिनेमा. एकदा मी गेलो होतो दुबईला, वॉशरूमला गेलो तर ते लोक माझ्याकडे असे बघायला लागले की मला भीती वाटायला लागली. कुठल्या वॉशरूमला गेलात? जेंट्स ऑफकोर्स. पण तिथे गेटअप मध्ये म्हणून विचारलं. हो, त्याच गेटअप मध्ये होतो, पण मी होतो जेंट्सच ना. असं काय करताय? काय माहिती. कॉमेडीसाठी ऍक्टिंग लागतं, निखळ मन लागतं. आमचे जे प्रोड्युसर होते त्यांनी सगळं त्या सक्सेस पार्टीमध्ये सांगितलं की ह्या वेळेला मॅडनेस मचाएंगे हा हिंदी शो मध्ये सगळ्यात जास्त TRP जर कोणी आणला असेल तर तो मराठी कलाकारांनी आणला. विजू माने एका शब्दात. जिसके लिए जीना है वो है प्यार और जिसके साथ जीना है वो है यार. विजू माने तो है. मामाच्या गोव्याला जाऊया. हा माझा घरचा पिक्चर. संपूर्ण कॉमेडी कमर्शियल सिनेमा आहे हा. मित्रांनी जाऊन बघायचा सिनेमा आहे. केदार सरांच्या मागे मी सिद्धार्थ जाधव आम्ही खूप लागलो होतो की सर चला ना जत्रा 2 करूया ना. पण केदार सरांचा मला आता एक फोन आलेला आहे आणि सर, केदार सर, आय एम सो सॉरी, मी इथं सांगतोय पण नमस्कार कुशलजी, तुमचं सर्व काही मध्ये खूप खूप स्वागत आहे. पॉडकास्टला यायला एवढा वेळ का लावला? थोडी भीती वाटते पॉडकास्टची, कारण माझे काही मित्र आहेत त्यांनी पॉडकास्ट गाजवलेत, त्याच्यानंतर त्यांचे पॉडकास्ट माझ्या ट्रोलर्सने गाजवले. तर मी घाबरतो ट्रोलर्सना थोडंसं. मला भीती वाटते. मी त्या सामान्य घरात नाही, माझ्यात ती क्षमता नाही आहे की त्यांना ठामपणे उभं राहून उत्तर देऊ. मग मी त्यांना ब्लॉक करत सुटतो. पण ते आमच्या निखिलनी का रे, तू त्यांना केला होता ना? मी फोन केला होता, 5 मिनिटात त्याचं कारण असं आहे, हेच आहे कारण. खरं तर हा माझा आयुष्यातला पहिला पॉडकास्ट आहे. वा वा वा, थँक्यू सो मच. सर्व काहीकडून खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आज सर्व काहीला मी सर्व काही सांगेन, सर्व काही नक्की. बाकी काही खाजगीत सांगेन, कॅमेरासमोर सांगण्याचं सर्व काही सांगेन. कुशलजी, तुम्ही आणि चला हवा येऊ द्या, मला असं वाटतं की तो एक ओजी कॉमेडी शो आहे. म्हणजे तेव्हा मराठीतला आणि जगातला होता. आणि आता त्याच्यानंतर कपिल शर्मा वगैरे असे अनेक कॉमेडी शोज सुरू झाले. तर
तुमच्यात ती आधीच होती कॉमेडी, कारण तुम्ही आल्यापासून तुम्ही पण हसता आणि आमची टीम पण हसते विदाऊट क्रॅकिंग एनी जोक. तर तुमच्यात ते आधीपासून होतं की तुम्ही चला हे हवा येऊ द्यामुळे तुम्ही घडलात. विनोदी वृत्ती होती माझी कायम. विनोद मी करायचो. मला आवडायचं कुठल्याही प्रसंगाला विनोदी करणं, किंवा माझ्या आयुष्यात प्रसंग इतके विनोदी घडतच गेले खरं सांगायचं तर. माझं जेव्हा लग्न ठरलं, आम्ही ते गुण बिण जुळवतात, पत्रिका गुण वगैरे जुळवतात, तर मग वाया कोणाकोणाकडनं रेफरन्स मिळाला एक, आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मग पत्रिका वगैरे दाखवल्या. मग त्यांनी ते सगळं कसं होईल भविष्यात, तर मला त्यांनी बाहेर पाठवलं थोड्या वेळाने आणि सुनयनाला त्यांनी बसवलं की तू जरा थांब. आता मला धडकी की काय आतमध्ये सांगत असतील त्यांनी असं. सांगितलं असेल हे आयुष्यभर हसवतील. ते त्या असं म्हणाल्या होत्या की पुढे भविष्यात असं होईल कदाचित की तुम्हाला प्रश्न पडेल की आता आपण जेवायचं काय. तेव्हा कुशल असं म्हणू शकेल की प्रेम आहे ना, आपण प्रेमच जेवू. तर तुम्हाला वाटेल की हे किती वियर्ड उत्तर आहे त्याचं. तर त्यावेळेला त्याला सांभाळून घ्या, कारण त्याची वृत्तीच ही आहे की तो कशातही विनोद शोधू शकेल. समहाऊ मला असं वाटतं की ते माझ्या पत्रिकेत त्यांना सापडलं. विनोद मला आवडतो. मला वाटतं की त्याच्यामुळे माणसाला सहज छान जगता येतं. पण तर चला हवा येऊ द्या मधल्या असं काहीतरी विनोदी प्रसंग सांगा. आता कार्यक्रमच विनोदी होता त्याच्यामुळे विनोदच तिथे घडायचे, पण मी काही इम्प्रॉम्प्ट घडलेले किस्से सांगतो की त्या क्षणी तो एकतर स्टेज रंगमंच आहे ना, तो फार दैवी होता. तिथे ना त्यावेळी खूप गोष्टी घडायच्या. व्हायचं असं की ती जी स्क्रिप्ट असायची ना हवा येऊ द्याची, ती मुळातच लिहिताना असं असायचं की भाऊ कदम एक पंच सुचवतो, भारत गणेशपुरे एक पंच सुचवतोय, श्रेया बुगडे एक पंच सुचवते, सागर कारंडे एक पंच सुचवतोय, मी सुचवतोय, आणि ह्यामधला सगळ्यात बेस्ट विनोद एखाद्या सिच्युएशनचा निवडला जायचा आणि तो लिहिला जायचा. अशा पद्धतीची हवा येऊ द्याची स्क्रिप्टिंगची सुरुवात होती. ओके, तर किंवा सुरुवातीच्या काळातलं स्क्रिप्टिंग अशा पद्धतीचं हवा येऊ द्याचं असायचं. आम्हाला दिलीप भैया म्हणाले होते, दिलीप प्रभावळकर असं म्हणाले होते की ह्या कार्यक्रमाची एक विशिष्ट बाजू काय आहे, वैशिष्ट्य काय या कार्यक्रमाचं, की एक कुणीतरी विदर्भातनं आला आहे, एक कोकणातनं आला आहे, एक तळकोकणातनं आला आहे, एक कराडचा आहे, एक कोल्हापूरचा आहे. अशा लोकांची मोळी बांधली गेली. आत्तापर्यंत मालवणी कार्यक्रम तर सगळे मालवणी कलाकार असायचे, वैदर्भीय असेल तर वैदर्भीय कलाकार असायचे, पण ही मोळी अशी बांधली गेली आहे, त्यामुळे ही नवीन वाटते, ही छान वाटते, हे फ्रेश वाटतंय. तर ते एक गंमत होती. मोठ्या मोठ्या लोकांनी शाबासक्या दिल्यात आम्हाला. राव, एकदा काय घडलं होतं, आपले राहुल देशपांडे सर आले होते. नवीनच सुरुवात होती, आम्ही सगळे असे बावरलेले, राहुल सर वगैरे आलेत. मला वाटतं 2रा-3रा असा एपिसोड असावा. आणि तेव्हा आम्ही नवीन असं सुरुवात केली होती की ऑडियन्समध्ये आपण बसायचं कॅरेक्टर घेऊन आणि प्रश्न विचारायचं. आम्ही प्रश्न विचारायचो. तर भाऊ मी असे बसलो होतो आणि भाऊला प्रश्न आम्ही काढला होता की भाऊने विचारला, भाऊने हात वर केलं. राहुल सर म्हणाले की हां विचारा. तर म्हणाले की सर तुम्ही जे गाणं गाता तर कुठल्या ना कुठल्या रागात गाता. ते म्हणाले आणि तर एवढा कसला राग येतो तुम्हाला, एवढा काय राग आहे तुम्हाला, रागात कशाला गायचं ना गाणं. तर समहाऊ राहुल सरांना असं वाटलं की कदाचित हा त्यांच्या कलेचा इन्सल्ट होतोय का काय. आम्ही आपली गंमत करायला गेलो, पण त्यांना असं वाटलं की हे जरा चुकीचं प्रश्न आहे असा. म्हणून एकदम त्यांचा चेहरा बदलला, एकदम धीर गंभीर झाले आणि असे थोडेसे पुढे आले आणि भाऊला असं म्हणाले की काय असतं, प्रत्येक गाण्याचा एक राग असतो आणि ते गाणं त्याच रागात गायलं गेलं पाहिजे. आता आमच्या सेटवरचं संपूर्ण वातावरण एकदम असं पिन ड्रॉप सायलेन्स झालं होतं की आलेल्या गेस्टला थोडंसं इन्सल्ट झाल्यासारखं वाटतंय, डिस्टर्ब झाले. हां, आणि ते पण कोण गेस्ट म्हणजे राहुल देशपांडे सर, इतके मोठे. तर एकदम सेटवरचं वातावरण गंभीर झालं. मी भाऊच्या बाजूला बसलो होतो, मी हात वर केला आणि मी म्हटलं की सर
राहुल सर म्हणाले की हां काय. मी म्हटलं सर आता माझी सटकली, मला राग येतो, हे गाणं कुठल्या रागातलं आहे हो. तर राहुल सर उठले, म्हणाले अरे तुम्ही धन्य आहात रे पोरं, धन्य आहात. आणि ते हसायला लागले. आणि पुन्हा एकदा वातावरण निवळलं, शांत झालं, मजा पुन्हा एकदा सुरू झाली. ते कसं आलं, कुठून आलं, काय झालं कोणास ठाऊक. ती एक मला असं वाटतं दैवी वेळ असते, त्यावेळेला देव आपल्याला देत असतो त्या गोष्टी. एकदा सोनालीताई आल्या होत्या, सोनाली कुलकर्णी मोठ्या आपल्या. तर त्या आल्या होत्या आणि आमची पत्रकार परिषद एक आम्ही नवीन सुरू केली होती की त्याच्यात आम्ही गेस्टना काहीही प्रश्न विचारायचो वाटेल ते. तर मी एका मुलाला विचारत होतो काहीतरी की त्याच्या लिखाणावरनं तो फार मध्ये मध्ये करून असं लेखकातला खूप सजेशन्स द्यायचा तो मुलगा. तर म्हणून मी त्याला विचारत होतो की तुम्ही असं लिहू शकता का, तसं लिहू शकता का. सोनालीताई बाजूला बसली होती. तर खरं तर सोनालीताईचा ह्याच्यात काही संदर्भ नव्हता. तर ती म्हणाली मी सांगते मी पण एकदा अशीच एक छोटीशी नाटिका लिहिली होती असं म्हणून तिने एक वेगळाच किस्सा सुरू केला. ती म्हणाली की ती आणि सयाजी शिंदे सर ते एका कार्यक्रमाला होते. तो कार्यक्रम भलताच चालू होता आणि हिला कंटाळा आला म्हणून सोनालीताईने काहीतरी चिठ्ठीवरती लिहिलं आणि ते सयादादाला चिठ्ठी पाठवली. मग सयादादाने त्याच्यावर 4-5 ओळींचं काहीतरी उत्तर लिहिलं. मग ती चिठ्ठी सोनालीताईला पाठवली. मग आणखीन काहीतरी कादंबऱ्या, पुस्तकं ह्यांचे रेफरन्स सोनालीताईने लिहिले, त्याच्यावरती सयादादाला पाठवलं. मग सयादादाने काहीतरी लिहिलं. तर सोनालीताई सांगत होती की तिने शेवट असा केला की तिथे कार्यक्रम वेगळाच चालला आहे आणि आमचं काहीतरी वेगळंच चाललं आहे. तर मी सोनालीताईला म्हटलं की ताई तुमच्या लक्षात येतं आहे का की हा प्रसंग तुमच्या आयुष्यात दुसऱ्यांदा घडतोय. आत्तासुद्धा तुम्ही तेच करताय की कार्यक्रम वेगळा चालला आहे आणि तुम्ही बोलताय वेगळंच काहीतरी. तर हे ना त्या वेळेला व्हायचं, त्या रंगमंचाची कृपा होती ती. एकदा एक कुणी आर्टिस्ट होती, मला त्यांचं नाव आता आठवत नाही, फक्त एवढं आठवते की त्या अशा बसल्या होत्या आणि त्यांचे जे शूज होते ना त्याच्यावरती ते लेबल दिसत होतं, एकदम नवीन असं लेबल. तर मला ते सारखं खटकत होतं. असे लाल रंगाचे बहुतेक शूज होते असे आणि नवीन नवीन एकदम. आणि त्या आर्टिस्ट पण नवीन होत्या, सिरियलमध्ये त्यांचं नवीन पदार्पण झालं होतं. तर असं बोलता बोलता माझं 4-5 वेळा सारखं लक्ष की आज हवाई उद्याला यायचं म्हणून नवीन नवीन सगळं शॉपिंग करून आल्या होत्या. तर मला सारखं आपलं लक्ष आपलं तिकडं जाईल. काय होतं कम्पॅरिझन कसं होतं आम्हाला माहिती आहे. आमचं कसं होतं की अरे कार्यक्रमाला जायचं आहे तर तुझे शूज किती नंबरचे आहेत रे, इकडनं आमची सुरुवात होते. खरंच होते का, कारण इतके शूज आम्ही घेऊ शकत नाही ना मॅचिंगवाले, पण मुली घेतात ते. आता बाहेर माहिती मी तुमचे 150 पॉडकास्टचे फोटो बघितले, 150चे 150 कपडे तुमचे वेगळे आहेत. बाहेर सगळे फोटो लावले, मी बघतच होतो सगळं. मुलांचं तसं नसतं, मुलं एकदम सिम्पल असतात. म्हणजे आम्ही किती इन्व्हेस्टेड आहोत. हो आम्ही 150 मित्र करतो आणि आम्ही 150 कपडे. हां म्हणजे कसं होतं आम्हाला 150 शूज आले ना आपोआप. मी आय एम हॅव्हिंग सेकंड थॉट्स नाव. काय बोला तुम्ही आलात पॉडकास्ट. माझे एवढे कपडे माझ्या मिस्टरांनी पण कधी मोजले नाही. एवढे कपडे तुझ्याकडे आहेत. ते उगाच का बिल्डर झाले, ते सगळे ठेवायला जागा पण तर लागेल. पण तर मला ना त्या मुलीचा तो लेबल जो आहे ना तो सारखा आपलं नजरेला जाई. तर मी एक मिनिट तुम्ही आज इथे कार्यक्रमाला यायचं म्हणून नवीन चपला घालून आल्यात ना. हे तुम्ही ॲक्च्युअल कार्यक्रमात हां सगळं थांबवून मी त्यांना विचारलं. तर ते म्हणाले हो तुम्हाला कसं कळलं. मी म्हटलं तो लेबल तुम्ही काढला नाही, तो दिसतोय मला इथनं. तर मग ते हसायला लागले. म्हटलं पण हा लेबल आमच्या शूजला तुम्हाला दिसणार नाही, बघा दिसतोय कोणाला दिसतोय. तर ते म्हणाले नाही दिसत. नाही का नाही दिसत सांगा का. म्हटलं आम्ही टाचा तेवढ्या घासल्यात ना. त्या विनोदा मागे पण एक असं काहीतरी थॉट असतो ना, कधी असतो, कधी येऊन जातो. कधी मला असं वाटतं जगलेलं कधीतरी असंच एखाद्या वाक्यातनं येतं बाहेर. आणि तुमच्याबरोबर श्रेयाजी नंतर भाऊजी सगळे होते ना, तर त्यांच्याबरोबरची कशी काय केमिस्ट्री होती, तेव्हा मजा व्हायची का. श्रेयाबरोबरचं नातं माझं असं होतं की श्रेया ही मैत्रीच्या पलीकडची मैत्रीण होती माझी, ती यार होती माझी. मी आज जे घड्याळ घातलं आहे
हे तिने मला गिफ्ट केलेलं आहे बाय द वे. माझ्या आयुष्यातल्या अत्यंत स्पेशल प्रसंगी मी हे घड्याळ घालतो. जसं आज मी आयुष्यातला पहिला पॉडकास्ट करतोय तुमच्याबरोबर, सो मी हे घातलं कारण मला असं वाटतं की एक मित्र आपल्यासोबत असतो नाही का, तो घट्ट मनगट धरून आपल्यासोबत आहे. तर मला ती फिलिंग श्रेया बाबतची आहे माझी, ती एकदम यार आहे माझी. पण भाऊबरोबरचे किस्से फार इंटरेस्टिंग आहेत. भाऊ आणि मी अंबरनाथचा मूळ, लग्न करून मी आलो डोंबिवलीमध्ये, भाऊ कदम डोंबिवलीमध्ये. तर भाऊचा माझा प्रवास कायम आमचा सोबत व्हायचा. सुरुवातीला आम्ही ट्रेनने प्रवास केले आणि हवाई उद्या नवीन नवीन सुरू झालं होतं, लोक जरा ओळखायला लागले होते आम्हाला. आणि कसं आता जगात सगळीकडे सत्कार होतात, लोक वाहवा करतात. मी तुम्हाला सांगू, मी 40,000चा मॉब बघितला आहे. 40,000 लोक समोर आहेत आणि खो खो हसत आहेत आणि त्यांच्यासमोर आपला सत्कार होतो. CM आपला सत्कार करतात, CM आपल्याला नावाने ओळखतात. आता स्वभाव देवाची काय कृपा असावी आपल्यावरती. पण एक सत्कार मला तुम्हाला जो सांगायचा आहे की भाऊ आणि मी ट्रेनने ट्रॅव्हल करत होतो. तर आम्हाला अरे 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 कुशलपत्रिके भाऊ कदम अरे अरे, तर आम्ही आपल्या दरवाजात काता आम्हाला डोंबिवलीला आम्ही चढायचो ट्रेनमध्ये आणि ठाण्या स्टेशनला उतरायचो. तर त्यांनी आम्हाला आत बोलवलं. म्हटलं नाही नाही आम्हाला उतरायचं आहे, ठाण्याला परत उतरायला नाही मिळणार. अहो या हो, सगळी भजन मंडळी होती. मग त्यांनी आतमध्ये आम्हाला बसवलं आणि भजन म्हणत, ते ट्रेनचे डबे वाजवत, भजन म्हणत त्यांनी आमचा सत्कार केला. त्या टाळाच्या गजरात टाळ्या आणि ट्रेनचे ते डबे वाजवत वाजवत. हा आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे. मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यातला, मी कधीही हा विसरू शकणार नाही. काय सत्कार, काय काय लोक प्रेम करतात राव आपल्यावर. खरं आहे. लोकांनी असं पकडून कधी एखाद्या कार्यक्रमाला गेलाय, समारंभाला, हसवा ना जरा, असं म्हटलंय का? हो, असं बऱ्याचदा. ऐका ना, एक डायलॉग बोला ना, एक डायलॉग बोला ना. पण मला त्याच्यावर उत्तर कधीच सापडलं नाही. पण मध्ये आत्ता मी असं मी पण म्हणणार होते एक डायलॉग. तुम्ही ना माझं पुढचं ऐकायला पाहिजे. तुम्हाला मी सांगतो आता, मला पुढचं बोलताना दडपण येतं. मला वाटलं भरून आलं तुम्हाला. नाही, काय झालं आता हा प्रसंग कसं आहे की गायकाला तुम्ही सांगाल की जरा 2 ओळी गाऊन दाखव, तर तो गाऊ शकतो. नटाला कसं सांगणार की हो काहीतरी ॲक्टिंग करून दाखवा ना, असं कसं होणार? त्याला एक माहोल लागतो, त्याला स्क्रिप्टिंग लागतं, त्याला बॅकग्राऊंड लागतं, त्याला गेटअप लागतो, त्या खूप गोष्टींचा सपोर्ट लागतो ना त्याला. तर आम्ही असं इम्प्रॉम्प्टू नाही होऊ शकणार. असं आत्ता रजनीकांत करतं, आत्ता नाही होऊ शकत. थांब 1 मिनिट, आत्ता नाही होऊ शकत त्याला. तर त्याला एक प्रोसेस आहे ना. आणि विनोद दुसऱ्यांदा सांगितला की तो जुना होऊन जातो. गाणं तुम्ही 200 वेळा ऐकू शकता, हा फरक आहे. तर असे लोक भेटतात, असं बोलतात. मकरंद दादा एक भारी बोलला होता, मकरंद अनासपुरे याच्यावर बोलला होता की असं डॉक्टर भेटल्यावर लगेच त्याला सांगतो का, ओ डॉक्टर साहेब काढा इंजेक्शन आणि टोचा मला. मग नट भेटल्यावर कसं सांगतो डायलॉग बोल थांब जरा. करतात ना पण लोक असं. हो करतात. काही वेळेला त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात, काही वेळेला त्यांना आवडतं, म्हणजे प्रेम करतात बेसिकली लोक. मी एक डायलॉग म्हणा मग आता. बापरे, काय डायलॉग म्हणू? कुठलाही फेमस. वाटले नसते ज्या आईला तुम्ही हे विचारणार मला. असं अशोक मामा असं बोलतात. मी पहिल्यांदा जर का कोणाचा आवाज काढला असेल तर तो अशोक मामांचा होता. मला असं, आणि मला इतकं भारी वाटत होतं. मी त्या दिवशी दिसत पण अशोक मामांसारखा होतो. हो, तुम्ही थोडे दिसतात असे, आहे ना. हो. माझं करिअर अशोक मामांसारखं झालं ना, बास काय हवं? आपण ज्याला देव मानतो त्याच्यासारखं आपलं करिअर झालं, काय हवं आयुष्यात? तुमच्या प्रेक्षकांमध्ये ना बरेच असे बॉलिवूड स्टार्स पण यायचे, म्हणजे सलमान खान, शाहरुख खान, त्यांच्याबरोबरच्या काय आठवणी आहेत का? शाहरुख खान पहिल्यांदा येणार होता ना, एकतर मला इतकं ब्लेस्ड वाटतं की एक काळ असा होता, जर का महाराष्ट्रात तुम्हाला सिनेमा पोहोचवायचा आहे तर चला हवा येऊ द्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे जेवढे बॉलिवूडचे आर्टिस्ट होते, तुम्ही नाव घ्या, ते सगळे चला हवा येऊ द्याच्या रंगमंचावरती येऊन गेलेले आहेत. चला हवा येऊ द्यामुळे त्यांना बघता आलं, त्यांच्याबरोबर बोलता आलं. खूप मोठी दरी असते ना, ती डायरेक्ट चला हवा येऊ द्याने सपाट करून टाकली होती. मग कळलं की अरे ती पण आपल्यासारखीच माणसं आहेत, माणसांसारखी साधी माणसं असतात ती पण. शाहरुख खान पहिल्यांदा आला होता ना,
काय त्याचा रुबाब होता तुम्हाला सांगतो. तर आम्ही आपल्या खिडकीतून लपत लपत तिकडनं ही गाडी आली ही गाडी त्याची. तर फार भारी वाटलं होतं. शाहरुख खान आला तेव्हा मला फार जबरदस्त वाटलं होतं, खूप मजा आली होती. किंवा सलमान खान आला होता तेव्हा त्याच्या माणसाने आम्हाला सांगितलं की ते येतील आणि ते तासभर थांबतील आणि तुम्हाला तुमचा कॉन्टेंट काढून देतील, रिॲक्शन देतील आणि त्यांना नाही आवडलं तर ते 1 तास थांबून निघून जातील. मग आम्ही विचारलं की आणि त्यांना आवडलं तर माहीत नाही. मग काय माहिती नाही त्यांना आवडलं तर. 5 तास तो माणूस होता. आमचं शूटिंग संपल्यानंतर सुद्धा तो माणूस थांबला होता. काय खरी म्हणजे कलेची आदर आणि असं त्याला आवडलं त्याला खूप आवडलं की ही मुलं काहीतरी करतायत, त्याला ते आवडलं. मला खरं तर तुमच्या सर्व काहीच्या निमित्ताने मला रितेश देशमुख सरांना थँक्यू म्हणायचं आहे. कारण हा जेव्हा पहिला कार्यक्रम केला होता ना, तर तो असं होतं की लयभारी नावाचा सिनेमा येतोय आणि त्याला प्रमोट करण्यासाठी एक छोटा इव्हेंट करायचा आहे. तर तो इव्हेंट कोणी करायचा, तर मी, निलेश आणि भाऊ असा आम्ही तिघं करणार होतो तो इव्हेंट. आणि कोणाला घ्यायचं तर म्युझिकला तुषार देवला, ऑफकोर्स तुषार, कारण आमचा मित्र होता तुषार. तर असं आम्ही तो करायचा ठरवला एक इव्हेंट. आणि तो इव्हेंट 1 तासाचा एक एपिसोड हवा होता, तो झाला 3 तासाचा. मग त्यांनी ते 2 एपिसोड केले त्याचे. आणि रितेश सरांना तो इतका आवडला कार्यक्रम की रितेश सर म्हणाले, तुम्ही हाच शो का नाही करत, ह्याचाच शो का नाही करत तुम्ही. आणि झी मराठीने ते गांभीर्याने घेतलं आणि समहाऊ हवाई उद्याचा जन्म झाला. याला कारणीभूत रितेश सर आहेत खरं तर. असा त्याचा इतिहास हो, रितेश सरांमुळे हवाई उद्या जन्माला आलं. सो कधी पण ते दिसले की एक मला ग्रेटफुल असं आपल्याला एक भावना असते ना, मला सरांविषयी ती भावना आहे. आणि बरेचसे पॉलिटिशियन्स म्हणजे देवेंद्रजी येऊन गेले, राज ठाकरे, तेव्हा काय दडपण यायचं का? खूप पॉलिटिशियन्स यायचे ना तेव्हा दडपण यायचं. पहिल्यांदा जेव्हा पॉलिटिशियन्स हवाई उद्याच्या रंगमंचावर आले तेव्हा वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र आले होते. आणि कोणते होते? आठवले साहेब होते, मनसेचे होते, शिवसेनेचे होते लोक, वेगवेगळ्या पक्षाचे एकत्र आले. आणि झालं असं की त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे बॅनर्स बाहेर लावायला सुरुवात केले, त्यांचा जयघोष सुरू झाला आणि आम्हाला हे वेगळंच काहीतरी सुरू झालं असं लक्षात आलं. थोड्या वेळाने स्टुडिओमध्ये जवळजवळ एक 200-300 बंदूकधारी पोलीस त्यांची सिक्युरिटी, मशीनगनवाले, आणि इतकी ना आम्हाला भीतीच वाटायला लागली. कारण आम्हाला साधा ऑडियन्स बघायची सवय ना, 200-300 लोक बंदुका घेऊन, आणि सगळ्यांमध्ये मिक्स आहेत. आता सगळे पक्ष एकमेकांमध्ये मिक्स झालेत, कोणाची सिक्युरिटी काय माहिती नाही, आणि सगळे खो असत आहेत. तर सुरुवातीला दडपण असतं. मग एकदा ते कार्यक्रम रंगायला लागला ना की त्यात सगळे रंगून जातात, सगळे एकरंग होऊन जातात. देवेंद्रजी आले होते ना? देवेंद्र फडणवीस सरांचा एक किस्सा सांगतो. बदलापूरच्या एका कार्यक्रमाला आम्ही होतो. मी, भाऊ कदम, श्रेया बुगडे, आम्ही तिघे परफॉर्म करणार होतो. आणि त्या कार्यक्रमाला येणार होते आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर येणार होते. आणि अचानक ते आले. ओके, कार्यक्रम चालू होता आधीचा. तर ते येणार होते, शुभेच्छा देऊन ते निघणार होते. तर त्यांनी विचारलं सहज की काय पुढे काय. तर तिकडचे आयोजक होते, त्यांनी सांगितलं की आता ते चला हवाई उद्याचे लोक आहेत, त्यांचं स्किट आहे. कोण आहे? ते म्हणाले की भाऊ कदम आहे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे. तर ते म्हणाले हो, मग मी बसतो, त्यांचं स्किट बघून जाईल. तर ते बसले. तो बिचारा आयोजक धावत मागे येऊन ऐका फडणवीस साहेब बसलेत. ते असं म्हणालेत की तुमचं स्किट बघणार आणि मग निघणार. आता आम्ही खूप रिलॅक्स होतो, कारण साहेब येणार होते आम्हाला माहीत होतं, पण ते शुभेच्छा देऊन जाणार आहेत एवढंच माहीत होतं. आता जे स्किट आम्ही एक 50 वेळा केलेलं असेल, आम्ही म्हटलं हो असं आहे, चला बसा, परत एकदा रिहर्सल करा. तर मागे एक धाकधूक असते ना. इतका मोठा व्यक्ती आपल्यावरती इतकं प्रेम करतो,
तर एक दडपण येतच तुम्ही असे आपल्याला. रेफरन्स देऊन काहीतरी असं इम्प्रोवाइज करता का समोर कोणी अशी मोठी व्यक्ती असली की? असं कधी घडलंय का? खूपदा घडतं. सांगा ना. अरे काय मी तुम्हाला सांगू, अहो आमचं एक स्किट आहे, मी आणि श्रेया करतो. त्या स्किटमध्ये ना एक असं आहे की टक्कल या विषयावरती एक प्रसंग सुरू होतो की टक्कल तर तिचा मिस्टर हरवलेला असतो आणि तो बिचारा टकला असतो असं तिची कंप्लेंट असते. आणि त्याच्यावरनं मी ऑडियन्समधले केस नसलेले व्यक्ती शोधतो की हा आहे का तुमचा मिस्टर, हा आहे का तुमचा मिस्टर, अहो तो बघा तो टकला दिसतोय असं. तुम्हाला मी सांगतो, मी ना ज्याला उठवलं ना तो DCP होता हो. बापरे. आत्ता नागपूरच्या कार्यक्रमात मी ज्याला उठवलं तो CEO होता हो. अहो मी तुम्हाला DCM होता हो. मी काय म्हणजे तो माणूस ना धावत विंगीत सर नको आमची नोकरी जाईल सर नको गाप म्हटलं. आणि एकदम मी माझ्या ह्याच्यात आणि नंतर मला कळलं ओळख, म्हटलं ओ सर मला क्षमा करा सर, सॉरी. नाही आम्ही खूप एन्जॉय केलं थँक्यू. पुढच्या वेळेला सगळे लोक विग घालून येतील पुढच्या कार्यक्रमांना. आता मी म्हणतो की मला सांगा, आणि पहिल्या 2 रांगांमध्ये मी जातच नाही, मी त्याच्यात पडतच नाही. सो असेही प्रसंग घडतात. तुमचं सगळ्यात आवडतं स्किट कुठलं, म्हणजे ज्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशनला जागा आहे? मी खूप सगळ्यात धमाल येते. करतो. मला सगळ्यात असं आवडतं त्यावेळेचं जे घडतं त्यावेळेचं तिथला. मी तो कार्यक्रम करत असताना कधी कधी लोकांना काही इमर्जन्सी असते तर ते जातात ना उठून, बिचारे फोन आला अर्जंट फोन असेल तर ते त्यांना घ्यावा लागतो तो. तर ते असे चालू कार्यक्रम असे वाकून जात असतात तर मी त्यांना म्हणतो अहो थांबा पुढे आहे, कॉमेडी आहे, बसा. असंही घडतं. मी सोडून देतो स्वतःला की जे होईल ते होईल. आता ना हल्ली जे आहे ना स्टँडअप कॉमेडियन म्हणजे रोस्टिंग करतात, हां. तुम्ही असं कधी विचार केला की आपण स्टँडअप कॉमेडी करायची? हो मी करतो की करता कार्यक्रम. तुम्ही? हो मी एकटं जाऊन लोकांबरोबर गप्पा मारतो, खूप गप्पा मारतो, मला आवडतं पण. आणि स्टँडअप कॉमेडी असं नाही करत मी. पण हा भोसरा विनोद म्हणजे तुम्ही त्याला roasting तसं असतं. सांगू शकाल की हां जसं आपण गप्पा मारतो त्याच्यासोबत एकमेकांची थोडीशी खिल्ली उडवू, एकमेकांची गंमत करू, थोडी तुम्ही माझी टोपी काढा, तुम्ही थोडी तुमची टोपी उडवीन, असे कार्यक्रम मी करतो. त्यालाच रोस्टिंग म्हणतात ना हल्ली. हां क्राऊड वर्क, रोस्टिंग. फक्त एक मात्र मी मानतो असं की जर का मी तुमची गंमत केली तर तुम्ही ऑफेंड नाही झालं पाहिजे, तुम्हाला त्याची मजा आली पाहिजे. तुम्हाला जर मजा आली तर मला असं वाटतं की तर तो विनोद. तुम्हाला त्याचा अपमान वाटला, तुम्हाला त्याच्यातनं तुम्ही ऑफेंड झालात तर तो काही विनोद नाही, ते हर्ट करणं झालं. म्हणजे रोस्टिंग हर्ट करण्याकडे जाते असं मला वाटतं. विनोद तसा नाही. विनोद निखळ तुम्हाला मनोरंजन देतो. तुम्ही स्त्री भूमिका फार करता. करायचो. म्हणजे करायचा. त्याचे काही किस्से आहेत का? ती तयारी, तो गेटअप करताना काय वाटायचं? सुनैनाला काय वाटायचं? सुनैनाला काय वाटायचं माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगतो आता की मुळात पुरुष म्हणूनच मी बरा दिसत नाही याची मला खात्री आहे. ओके. आणि त्यात मी स्त्री भूमिका करायची. स्त्री बनण्यासाठी तुम्हाला सांगतो जवळजवळ 2 तास मेकअप करावा लागला आम्हाला. हो. म्हणजे तुम्हाला सांगतो देव जरी उतरला असता ना तरी तेवढाच वेळ लागला असता स्त्री बनवायला. मला या चेहऱ्याला स्त्री बनवायचं. माझं तर ठीक पण आहे. भाऊ कदमला पण स्त्रिया बनवलं, भाऊ कदमला पण स्त्री बनवलंय. तर हा का करायचं हे असं? त्यांनी काय कॉमेडी होते? त्यावेळेला विनोद व्हायचे. नंतर कदाचित ते आवडत नसावं लोकांना. कधी कधी कलाकार ना फार मजबूर असतो. क्रिएटिव्ह जे येतं ना ते त्याला सादर करावंच लागतं. त्याच्यावरती त्याचा सेन असतो बऱ्याचदा. ते परफॉर्म करणाऱ्या कलाकाराचं म्हणणं आहे, त्याच्या मागे एक टीम आहे त्याचं म्हणणं आहे, लेखकांचं म्हणणं आहे, तर ते लोक शोधत नाहीत, पण डायरेक्ट टार्गेट कलाकार होतो. पण एनिवे मला स्त्री भूमिका करायला मजा यायची, मी तुम्हाला अगदी खरं सांगतो. आणि त्या माझ्या वाट्याला पण कशाला मी सांगतो तुम्हाला, आमचं एक इंटरनॅशनल टूर सुरू झाली होती. इंटरनॅशनल टूरमध्ये सागर कारंडेने सांगितलं की मी स्त्री भूमिका करणार नाही, मला कम्फर्टेबल वाटत नाही.
भाऊ कदमने सांगितलं मी स्त्री भूमिका करणार नाही, मला कम्फर्टेबल वाटत नाही. तर मी म्हटलं आता? ते म्हणाले तू पण सांग. म्हटलं असं सगळे बोलून थोडी चालेल, आपण प्रत्येकजण एक एक देश वाटून घेऊ ना यार. ते म्हणाले आम्ही नसतोच पडत याच्यात. आणि ते आलं माझ्या वाट्याला. तर वॉशरूमला पण जायचे प्रॉब्लेम व्हायचे हो तिकडे म्हणजे तुम्ही कुठे एकदा मी गेलो होतो दुबईला, हम्म. तर वॉशरूमला गेलो तर ते लोक माझ्याकडे असे बघायला लागले की मला भीती वाटायला लागली. कुठल्या वॉशरूमला गेलात? जेंट्स ऑफकोर्स. नाही, पण तू त्या गेटअप मध्ये म्हणून विचारलं. हो त्याच गेटअपमध्ये होतो, पण मी होतो जेंट्सच ना, असं काय करताय? त्यांना काय माहिती, त्यांना काय माहिती, मला माहिती आहे ना ते. मूर्खा घालून जायचं. गमतीची गोष्ट थोडीशी बाजूला ठेवून ह्या गोष्टीकडे मी थोडं गांभीर्याने बघतो आणि मला असं वाटतं की आपला देश ना कृषीप्रधान कमी आहे आणि पुरुषप्रधान जास्त आहे. म्हणजे तुमच्याकडे जर का तुमच्या सोसायटीमध्ये एखादी महिला असेल, सिंगल मदर असेल, तर तिला असं सांगितलं जातं की आता ह्या मुलाचा बाप म्हणून तुला जगायचं आहे. असं कुठल्या पुरुषाला नाही सांगितलं जात की आता ह्याची आई तुला व्हायचं आहे, पण बाईला सांगितलं जातं की आता तुला याचा बाप म्हणून जगायचं आहे, किंवा आता तुला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जायचं आहे. की स्त्रीला कायम असं म्हटलं जातं की स्त्रिया काय पुरुषाची कमी आहेत का? कुठल्या पुरुषाला असं नाही म्हटलं जात. तर असं स्त्रीला सांगितलं जातं. म्हणून मला असं वाटतं की हा देश कृषीप्रधान कमी आहे आणि पुरुषप्रधान थोडा जास्त आहे. अशा ह्या पुरुषप्रधान देशामध्ये मला स्त्री भूमिका करून माझं घर चालवता आलं, ही मला फार मोठी गोष्ट वाटते. ती स्त्री भूमिका करताना, त्या भूमिकेत शिरताना असं काही वेगळं करायला लागलं का? हो हो, खूप गोष्टी, मॅनरिझम्स बदलायला लागतात. त्या कुठून शिकल्यात तुम्ही? लग्न झाल्यानंतर मला त्या सगळ्या आल्याच. भांडी घासताना, कपडे धुताना, घरात घरकाम करताना, म्हणजे झाडू मारताना हळूहळू स्त्रैण्य येतं ना आपल्यामध्ये. माझ्यात आलं. मी म्हणजे तुम्हाला सांगू का की भांडी घासताना आपला हात आपोआप असा होतो, तर मला ते स्त्रीचं आलं असं. त्याच्यासाठी मी खूप काम केलं घरी. लॉकडाऊन माझ्या बायकोचं एकदम सुखात गेलं आहे. प्लीज. छान ॲक्टिंग झाली. म्हणजे मला एक कळत नाही, कॉमेडीसाठी ॲक्टिंग नाही, हा सिरियस प्रश्न आहे. कॉमेडीसाठी ॲक्टिंग लागतं? निखळ मन लागतं तुमचं, एकदम निर्मळ मन लागतं तुमचं कॉमेडीसाठी, तर ती प्युअर येते, हे मात्र मला माहिती आहे. पण एक गंमत म्हणून सांगतो की मग त्रास झाला का कधी या स्त्री भूमिकेचा? स्त्री भूमिकेचा हो, काय सांगता नाहीत पॉडकास्टवरती, पण झाला मला खूप. म्हणजे तसं स्त्री बनून बसायचं 5-5, 6-6 तास. आम्हाला नसते सवय एवढ्या लांब केसांची मॅडम. असं एवढे लांब केस घालून बसायचे. साडी आणीचा तर एवढा त्रास व्हायचा, काय सांगू तुम्हाला मी. सांगतो मी, पॉडकास्टवर बोलतो नाहीत, पण 5-5 तास असं बसायचं. आम्हाला देवाने कसं एकदम मोकळं डाकळं बनवलं, एकदम असं केस बिस असं, काय टेन्शन नाही आम्हाला कसंही. तर ते सहन नाही होत. पण एक असं झालं होतं की माझ्या ना लग्नाचा वाढदिवस होता आणि नेमकं मी शूटवर होतो. तर शुभेच्छा द्यायला माझी बायको सेटवर आली होती. त्या दिवशी मी स्त्री भूमिकेत होतो. तो जो आमचा त्या वर्षीचा आमचा ॲनिव्हर्सरीचा फोटो आहे ना, ती एक स्त्री आणि मी एक स्त्री असं आहे. तो दाखवा बरं का आम्हाला. देतो, तुम्हाला देतो. मी कधीच तो टाकला नाही, पण तो बघून मला असं वाटतं अरे रे. किती सोशिक आहे ती. मी ना ती मग तिला तर बरं आहे ना. का तिला काय बरं? तिला एका मित्राबरोबर मैत्रीण पण फुकट मिळाली आहे. पण तेव्हा तुम्ही मैत्रीण म्हणून वागता का? म्हणजे मी घरी तेच करायला लावेल. घरी म्हणेल मैत्रीणच होऊन राहा. तिच्यासारखी सुखी व्यक्ती नाही असं तुम्हाला वाटतं? तिला मी बसवून ठेवतो, म्हणजे काही नाही करायचं घरात. तिचं पाऊलसुद्धा नीलकमल इन हसीन पैरों को जमीन पर मत रखना. माझा विश्वास नाही बसत आहे. विचारा कधी पण. नर्वस झालायत का कधी सेटवर? असं नाही झालं माझ्याबरोबर कधी. माझ्याबरोबर पण मला कार्यक्रमाच्या आधी कुठल्याही मला खूपदा अशी एक हुरहुर असते ना, ती लागून राहते. एक नर्वसनेस येतो, कसं होईल? एक एन्झायटी असते. मी
किमान एक 3 वेळा तरी वॉशरूमला जाऊन येतो. हा मी खरं सांगतो तुम्हाला, हे थोडं ऑड वाटेल ऐकायला तुम्हाला, पण दॅट मी इज एन्झायटी. पण असं होतं मला. अजूनही होतं. हो, मला आपण काय बोलणार आहोत, आपण कसं करणार आहोत. मी वॉशरूमला जाऊन एकदा पूर्ण माझी चक्री मारतो, माझं काय बोलणार आहे मी. आणि तेव्हा मी लोकांना थोडा वेडा वाटतो की हा काय ह्याच्यातच ह्याचं काहीतरी वेगळंच आहे. पण तो एक मला असं वाटतं की तुम्ही म्हणा काही, पण ते ती ताणलेली प्रत्यंचा असते. बाण सोडण्याआधीची ती एक ते स्वतःला तयार करणं आहे असं मला वाटतं. बॉडी तयार. हां, मला स्वतःला ते तयार करत असतो. आणि एकदा मी स्टेजवर गेलो की मग मी त्या बाणासारखा आहे, डायरेक्ट मी भेदून टाकतो लक्ष. पॉडकास्टच्या आधी आज विचारा तुमच्या टीमला, सांग मॅडम ना. सांग किती वेळा गेले? बघा, मोजलं नाही तिने. पण असं होतं, मी स्वतःला तयार करत असतो त्या गोष्टीसाठी. बरेच लोक कार्यक्रमाच्या आधी वॉशरूमला जात नाही, मग कार्यक्रमातच हां, म्हणजे त्यांना असं हे येतं ना की मला जायचं असं नाही होत. पण माझ्या पॉडकास्टची अशी रिक्वायरमेंट नव्हती की यू हॅव टू बी फनी. नो आय एम नॉट फनी. मी म्हटलं ना तुम्हाला, पहिलं वाक्य आठवा. मी अत्यंत गंभीर बोलायचा प्रयत्न करतो, पण माझं आयुष्यच असं आहे की ते विनोदी होऊन गेलं आहे. कधी रिटेक्स झालेत? रिटेक्स हवा येऊ द्याचं विचारताय तुम्ही का कसलं? इन जनरल हवा येऊ द्यामध्ये आपण नंतर बोलूया सिनेमाकडे. हवा येऊ द्यामध्ये रिटेक्स नाही झाले जनरली, खूप कमी वेळा. खूप जसं हिंदीचे कलाकार आले तर आम्ही हिंदीमध्ये हिंदी मॅक्सिमम असलेलं स्किट सादर करायचो. म्हणजे 80% हिंदी आणि 20% मराठीमध्ये सादर करायचो, असं सादर करायचो. आणि ते गेल्यानंतर आम्ही ते जे हिंदी बोललोय ते पुन्हा एकदा मराठीत सादर करायचो असं. कारण हा कार्यक्रम मराठी आहे. हा बऱ्याचदा काही कलाकारांना मराठी संपूर्ण कळत नाही, तर त्यांना ते कळायला हवं. म्हणून ते तसं करावं लागायचं. संपूर्ण हिंदीत आम्ही कधी सादर नाही केलं. ते पुलं म्हणतात ना की वीट येणे, ह्या शब्दाला कसं काय तुम्ही ट्रान्सलेट कराल. मला एखाद्या गोष्टीचा वीट आला असं कसं सादर करायचं हिंदीत. त्यामुळे त्या गोष्टी मराठीतच असायच्या, पण पुन्हा आम्ही ते शूट करायचो. असं व्हायचं रिटेक. तुमचे सिनेमा पांडू करताना एक अभिनेता म्हणून काय आलं, गंमत धमाल की एक चॅलेंज वाटलं? कसं झालं, आम्ही एक हवा येऊ द्यामध्ये एक स्किट करत होतो. दादा कोंडकेंना आम्ही ते डेडिकेट करत होतो. आणि भाऊ आणि मी, भाऊ दादा कोंडके झाला होता आणि मी अशोक मामांची भूमिका करत होतो. फेवरेट. आणि आम्ही तयार, अगदी फेवरेट म्हणजे. आणि आम्ही जेव्हा तयार झालो ना, ते रूप मला इतकं आवडलं ना, मी भाऊला म्हटलं, भाऊ चल माझ्याबरोबर. भाऊ म्हणतो, कुठे अरे, आता स्किट सुरू होणार आहे, कुठे चल तू. म्हटलं. फोटोग्राफर घेतला एक आमच्या सेटवरचा, खाली जाऊन बाईकवरती एक फोटो काढला मी. भाऊ आणि माझा एक फोटो काढला. तो फोटो मी विजू मानेंना पाठवला. विजू माने हे दादा कोंडकेंचे फॅन, मॅड फॅन. ओके. त्यांनी त्या पडद्यावरती दादांचे सिनेमे बघितलेत. बऱ्याचदा आमच्या बोलण्यामध्ये ते यायचं ना, तर मी तो त्यांना फोटो पाठवला आणि मी त्यांना म्हटलं की सर आपण करूयात ना पांडू हवालदार. त्याच्यावरती ते म्हणाले की डन. म्हणजे क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले डन. आणि इथून तो प्रवास सुरू झाला. आम्ही दोन मित्र मिळून एकत्र पाहिलेलं ते स्वप्न होतं. सिनेमाला 6 लेखक आहेत. त्या एक ड्राफ्ट नाही आवडला, दुसरा ड्राफ्ट नाही आवडला, तिसरा ड्राफ्ट नाही आवडला, चौथा. असं करत इम्प्रूव्हाइज करत जेव्हा विजू मानेंना वाटलं की येस हा आता सिनेमा आहे, आणि मला वाटतं एक 9वा-10वा ड्राफ्ट त्याचा फायनल झाला असावा, तेव्हा तो शूट करायला घेतला. मित्रांचा सिनेमा आहे पुन्हा. विजू माने, मी, भाऊ कदम, प्रवीण तरडे. सो तसाच झाला तो, लोकांना आनंद देणारा झाला सिनेमा तो. छान होता तो. मॅडनेस मचाएंगे, तिथे तुम्हाला एक मोठा मंच मिळाला. ते कसं वाटलं, म्हणजे मराठीतून एवढी लोकप्रियता मिळाल्यावर हिंदी कॉमेडी शोमध्ये काय वेगळं वाटलं? आधी तर जेव्हा मी त्यांच्या ऑफिसला गेलो होतो ना,
तेव्हा मला थोडी भीती वाटत होती. असं वाटतं की हिंदीचं जगच वेगळं आहे, थोडंसं मोठं जग आहे एकदम. आपलं एक तळं आहे आपलं छानसं, आणि तो एक समुद्र आहे, व्हास्ट आहे, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे तो. हा रिजनल प्लॅटफॉर्म लागतो आपला. तर त्यामुळे इतक्या मोठ्या ह्याच्यात जायचं का? मी तळ्यातला एक बऱ्यापैकी मोठा मासा आहे, तो त्या समुद्रात जाऊन एवढासा बारकासा मासा होऊन बसेन अशी खूप भीती होती. पण मॅडनेस मचाएंगेसाठी भेटलो त्यांना. त्यांची कॉमेडी वेगळी, त्यांचे सादर करण्याची पद्धत वेगळी, आपली संपूर्ण वेगळी, आपली खूप रिस्पेक्टफुल पद्धत आहे. आणि मी सांगितलं की मी काही माझी पद्धत सोडून तुमच्याबरोबर काम नाही करू शकत. मला असं वाटतं की तुम्ही मला ट्राय करा, की तुम्ही प्रयत्न करा, बघा 1-2 एपिसोड माझ्याबरोबर की तुम्हाला माझं काम जमतं आहे का, आणि मला बघू दे की मला तुमची संस्कृती जमते का. कारण जोपर्यंत ते कम्फर्ट झोन येत नाही ना तोपर्यंत मी काम नाही करू शकणार. मला माझं एक फ्रीडम मिळालं पाहिजे ना असं खेळायला. तर अदरवाईज काय वाक्यपाठ करून कोणीही उभा राहतो आणि कोणीही बोलतो. जेव्हा कलाकार तिथे खुलतो, ते फुललं पाहिजे, तिथे रुजलं पाहिजे. तर मला असं होतं, मी त्यांना म्हणालो, ते अग्री झाले की ठीक आहे आपण तसं करूया, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जाऊयात. पण मी आपला गौरव आणि हेमांगी कवी असे आम्ही तिथे 3 मराठी कलाकार होतो. मॅडनेस मचाएंगे जेव्हा संपलं तेव्हा त्याचे जे सर्वा होते, आमचे जे प्रोड्युसर होते, त्यांनी त्या सक्सेस पार्टीमध्ये सांगितलं की ह्या वेळेला मॅडनेस मचाएंगे ह्या हिंदी शोमध्ये सगळ्यात जास्त TRP जर कोणी आणला असेल तर तो मराठी कलाकारांनी आणला. सो महाराष्ट्राचे हे जे शिलेदार आहेत त्यांना माझ्याकडनं थँक्यू असं त्यांनी जाहीर सांगितलं. काय हवं यार याच्यापेक्षा वेगळं आपल्याला. खरं आहे. आता असं हिंदीत शिरण्याचा आहे का हेतू? कारण आता खूप हिंदीमध्ये चांगले शोज आलेले आहेत, हिंदी कॉमेडी. मला ना हिंदीमधनं विचारणा होते, पण संधी नाही मिळाली. अगदी मी तुम्हाला खरं सांगतो. म्हणून मी संधी शोधत त्याच्या मागे पळतोय असंही नाही. पण मला जर संधी मिळाली तर मी नक्की करेन, आवडीने करेन. मग मला एक प्रश्न आहे की तिथे कॉमेडी म्हटलं की ते टायमिंग महत्त्वाचं आहे की भाषा महत्त्वाची? नाही, भाषा नाही महत्त्वाची. नाही. मला असं म्हणजे माझा हा अनुभव आहे. मला असं वाटतं की पंजाबवरनं येणारा माणूस जी हिंदी बोलतो ती कुठे अशी शुद्ध हिंदी आहे. त्याचा पंजाबचा एक लहेजा आहेच त्याचा. त्या UPवरनं येणारा त्याचं अस्तित्व घेऊनच उतरतो. आणि खूप मराठी कलाकार आहेत ना की जे हिंदीत काम करतायत आणि मराठी पण आहेच त्यांच्या बोलण्यामध्ये. तर मला काही लँग्वेज इश्यू नाही वाटत. तुमच्यामधली कलाच मला. आज आपले सयाजी शिंदे सर साऊथमध्ये जाऊन एवढं मोठं नाव करणं, मेन विलनची भूमिका करणं काय साधं आहे का हो? सोपी गोष्ट आहे काही. तर मला लँग्वेज बॅरियर नाही वाटत. सुपर डुपर. आणि आता घबाडकुंड येऊन गेला, त्याच्याविषयी सांगा. सुपर डुपर हा विजय शिंदे सरांचा सिनेमा. समीर आशा पाटील त्याचे लेखक दिग्दर्शक. विजय सरांबरोबर माझं खूप जवळचं नातं आहे. त्यांनी सांगितलं सिनेमा करायचा आहे, विषय संपला. आणि इतकी सुंदर गोष्ट, इतकी जबरदस्त गोष्ट. ललितबरोबर मी पहिल्यांदा काम केलं आणि निर्मितीताईचं काय म्हणजे त्यांनी आयुष्यभर आशीर्वाद दिलेत आम्हाला. शशांक शेंडे सरांबरोबर तिथे माझी पहिल्यांदा ओळख झाली, भेट झाली. सगळ्यांबरोबरच नम्या होती आपली, नम्रता आवटे, ऋषा जोशी होता, हे सगळे मित्रच आहोत आम्ही. पण तो सिनेमा जेव्हा थिएटरमध्ये आला तो प्रेक्षकांच्या पसंतीस एवढा उतरला ना, त्याने हाऊसफुलचे बोर्ड सोडले नाही. तो 50 दिवसापेक्षा जास्त तो थिएटरमध्ये होता. मराठी सिनेमा. आणि तो संपूर्ण वेळ हाऊसफुलचे बोर्ड घेत होता. तो जेव्हा OTTला आला, आपल्या ZEE5वरती आला, त्याच्यानंतर तो नंबर 1 ट्रेंडिंगला होता कायम. सो मी थँक्यू म्हणेन विजय सरांना आणि समीर सरांना की त्यांनी इतका मोठा सिनेमा माझ्या नावावर दिला. आणि घबाडकुंड वेगळंच आहे ना. घबाडकुंड एक प्रकरणच वेगळं. मला प्रीतम सरांचा फोन आला. म्हणजे मी सांगतो
मी सोंग नावाचा एक सिनेमा केला होता. शफाक खान म्हणून त्याचे डिरेक्टर आहेत मॅम. शफाक खान मॅम त्याचे डिरेक्टर आहेत आणि त्या सिनेमाला DOP होते योगेश कोळी सर. ओके. तर त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं की ह्या मुलाला घ्या, हा मुलगा चांगलं काम करतो असं प्रीतम सरांना त्याने सजेस्ट केलं आणि त्यांनी मला बोलवलं. म्हणजे रेफरन्स योगेश सरांचा लागला. आणि जेव्हा त्यांनी मला नरेट केलं ना सिनेमा, तो ऐकतानाच एवढा ह्यूज वाटत होता ना की हे एवढं बजेट तुम्ही खरंच करणार आहात हा सिनेमा. एवढं बजेट असलेला सिनेमा मला खूप कठीण वाटत होता हा सिनेमा. पण डिरेक्टर खूप क्लिअर होता. A to Z त्याला माहीत होतं आणि नरेशन दिलं. मग मी भेटायला गेलो. मला ज्या गोष्टी वाटत होत्या त्या मी सांगितल्या. प्रोड्युसरना भेटलो. प्रोड्युसर रसिक कदम सर, ते म्हणाले की सर करूयात, मस्त होईल आणि आपल्याला याचे काही पार्ट पण करायचे आहेत अजून पुढे. तर म्हटलं सर हा ह्यूज आहे, हा मोठा सिनेमा आहे. हां सर मला करायचा आहे. ओके. असा प्रवास सुरू झाला. पण तो शूट करतानाच कळत होतं की हा काहीतरी जबरदस्त आकार घेतो आहे, हा काहीतरी वेगळा बनतो आहे. आत्तापर्यंत आपण केलेल्या सिनेमांपेक्षा हा वेगळा घडतो आहे सिनेमा. आणि स्पेशली त्या सिनेमातलं माझं पात्र जे आहे ना ते इतक्या वेगवेगळ्या रंगांचं आहे. म्हणजे ती तुम्हाला ते घाबरतं पण, ते तुम्हाला हसवतं पण, ते 9 रस जे काय आपण म्हणतो ते सगळेच्या सगळे त्या पात्रात भरलेले आहेत. इतकं चॅलेंजिंग पात्र आहे ते सादर करणं. त्यात मी फाईटही केली आहे. बरं माझे सगळे स्टंट्स मी स्वतः केलेत. अरे वा. 2-2.5 दिवस ते स्टंट्स चालले होते. त्याच्यानंतर मी जो थकून पडलो आहे, मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवतो की आता काहीच होत नाही, आता बोटही हलत नाही माझं, एवढं शरीर गेलं आहे, मी बस आता संपवा अशा अवस्थेत पडलो आहे. पण अजूनही तो थिएटरमध्ये आहे. तो हाऊसफुल चाललेला आहे आजही. मला ह्या वर्षाने ज्या गोष्टी दिल्या त्या म्हणजे सुपर डुपरसारखा एक बॉक्स ऑफिसला सुपरहिट पिक्चर, घबाडकुंडसारखा दुसरा बॉक्स ऑफिसवरचा सुपरहिट पिक्चर आणि आता तिसरा माझा आता तुमचा येतोय मामाच्या गोव्याला जाऊया. जाऊया. हा माझा घरचा पिक्चर. येस, त्याच्याबद्दल बोलूया. हां, स्टोरी सांगणार. मला एकदा विचारायचं पण तुम्हाला की मी मगाचपासून बघतोय तुमच्या काही पॉडकास्टमधनं पण मी बघतो कायम की हे कोणाचा फोटो असतो कायम तुमच्या? हे माझे दैविक मित्र, माझे गुरु मैत्रेय दादाश्रीजी. मी 2014 पासून त्यांच्याबरोबर आहे आणि माझा आध्यात्मिक प्रवास जो आहे तो त्यांच्यामुळे आहे. आणि आज आमच्या जगभरामध्ये त्यांचे फॉलोअर्स पण आहेत. कर्जतला आश्रम आहे, एकदा तुम्ही या, मी जरूर घेऊन जाईन. तिथे आमचं एक असं शक्तिपीठ आहे. त्या शक्तिपीठमध्ये मा काली आहे, महाकालेश्वर आहे आणि एक गुरु कॉन्शियसनेस आहे. आणि म्हणजे जगात जी ऊर्जा आहे, पूर्ण जगाची ऊर्जेचं ते एक केंद्र आहे. अतिशय सुंदर, खूप पॉझिटिव्ह असं ते आश्रम आहे. आणि त्यांचं शिकवण खूप सोपी आहे. म्हणजे तुम्हाला 4 वाजता उठून मंत्र म्हणा, हे करा, असं काहीही नाही आहे. 3 पिलर्स आहेत: लव्ह, ट्रान्सफॉर्मेशन, सेल्फलेस सर्व्हिस. म्हणजे तुम्ही एकतर प्रत्येक तुमची जी एक आपण म्हणतो ॲक्शन आहे ती प्रेमातनं आली पाहिजे आणि सेवा करायची दुसऱ्यांची. हेच आहे, वेगळं आणि काही करायची जरूर नसते. तुम्ही तुमचे आणि मला त्याच्यातलं काय आवडतं की महावतार बाबाजी त्यांचे गुरु. तर माझी आधी भेट झाली महावतार बाबाजींची. म्हणजे भेट झाली म्हणजे फिजिकल तर होऊ शकत नाही, कारण ते 5000 वर्ष जुने योगी आहेत, म्हणजे हिमालयात आहेत. आणि 2010 मी कनेक्ट झाले, कारण मी एक ब्रह्मविद्या करायचे, तिबेटन योगा करायचे. मग त्याच्यानंतर मला अशी एक इच्छा झाली की मला अशा कोणाला तरी भेटायचं की जे शारीरिक रूपातल्या महावतार बाबाजींना भेटलेत. आणि मग खूप असे आयुष्यात काही चमत्कार घडायला लागले, मेसेजेस यायला लागले, त्यांचा गायडन्स यायला लागला बाबाजींचा. आणि मग दादाश्रींची भेट झाली. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ना आपण सगळं जग विसरतो. आणि ज्याला आपण हे सगळ्यांना, म्हणजे मी तुम्हाला पण विचारते की तुम्ही शेवटी काय निर्माण करताय हसवून, तुम्ही लोकांना आनंद देताय. ते 2 तास लोक सगळे आपली दुःख विसरतात की नाही? बरोबर. तुम्ही सेवाच करताय लोकांची. प्रत्येकजण शेवटी
घरी जाऊन आपापल्या आयुष्यात त्यांचे दुःख, त्यांचे प्रश्न ते काही सुटत नसतात. काही वेळाकरता तुम्ही त्यांना आनंद देता. तो जो आनंद आहे तो आपल्या हातच असतो. तो आपल्याला फक्त टॅप करायचा असतो. आणि त्यांच्या सहवासात तुम्ही आलात ना की तुम्हाला सतत ज्याला आपण ब्लिस म्हणतो किंवा आनंद म्हणतो त्याची अनुभूती येत राहते. आणि मग जगाकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन बदलतो. अँड दॅट इज व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन किंवा परिवर्तन. परिस्थिती तीच राहते. हां ठीक आहे, आपण ॲक्सेप्ट करतो. वी ॲक्सेप्ट पीपल, वी ॲक्सेप्ट सिच्युएशन्स. वा वा, मला खूप छान वाटलं. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचाच होता. कारण मला असं वाटतं की तुमचं काय, माझं काय, प्रत्येकाच्या आयुष्यात थोडंफार वर खाली होत असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं. इमोशनल राईडच आहेत हो. काही. आमचे पण गुरुजी आहेत. एक महेंद्र त्रिवेदी, डिवाइन कनेक्शन, बरोबर, विजू सर, बरोबर. ते माझ्या पॉडकास्टवर सांगितलं होतं त्यांनी. बरोबर. आम्ही त्यांचे फॉलोअर आहोत. आणि आयुष्यात अमूलाग्र बदल घडला आहे. अमूलाग्र बदल. गुरु लागतो तुम्हाला आयुष्याला दिशा देण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी गुरु लागतो. आणि आनंदी आहे मी खूप त्यांच्यामुळे. एक्झॅक्टली. आणि तो आनंद ना कळतो. आपण ब्लेस्ड आहोत ना हे. आणि ती लोक कनेक्टेड होतात पण. कळतं कनेक्ट होत जातात लोक. आमचं एकच आहेत गुरुजी. मला माहिती आहे, कारण तेव्हा ते बोलले होते मला. आणि सांगू का की असं आपण काही सांगायला जात नाही. आपण बाहेरून तेच दिसतो, आपण त्याच गाड्यांमधनं फिरतो, तिथेच राहतो. पण आतमधून जो बदल घडत जातो ना त्यासाठी गुरुची आवश्यकता असते. तुम्ही मगाशी मस्त म्हणालात की आतून ते बदलत जातं काहीतरी. ते फुलासारखं आहे. सुगंध आतच दडलेला असतो. तो फक्त ते आपल्याला टॅप करायचा असतो. हां हां. जसं कस्तुरी मृगाला माहीत नसतं कस्तुरी कुठे, फिरतं. त्याला माहीत नसतं की आपल्याच जवळ येते. आणि ती कस्तुरी जो मिळवून देतो त्याचा सुगंध तो गुरु असतो. जी, फार भारी वाटलं मला. मी येईन नक्की कधीतरी करत. नक्की या तुम्ही. येस, अगदी अगदी. ओके, सो कमिंग बॅक. येस. मामाच्या गोव्याला जाऊया. हे मामाच्या गावाला जाऊया म्हणजे गोव्याला काय प्रकरण आहे. आणि हे तुम्ही सगळे, संतोषजी आहे आणि तुम्ही सगळे मित्र मिळून काय घातलाय. हा आमच्या मित्रांचा सिनेमा आहे. विजू माने, मी, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर, आम्ही मित्र. माझा इंडस्ट्रीमधला सगळ्यात पहिला मित्र म्हणजे अभिजित चव्हाण, ज्याला बाबा म्हणतो आम्ही. आता सगळेच त्याला बाबा म्हणतात त्याच्यामुळे, बाबा चव्हाण. तर बाबामुळे माझी ह्या ग्रुपबरोबर ओळख झाली आणि मग आम्ही मित्र झालो. हळूहळू ते साखर कशी पाण्यात विरघळत जाते, तुम्ही मग वेगळं नाही करू शकणार ना, तसं काहीतरी आम्ही ते जेल झालेलो आहोत. आम्ही एकजीव झालेलो आहोत सगळे. आणि त्या मित्रांचा हा सिनेमा आहे. स्ट्रगलर साला नावाची आमची ते स्ट्रगलर साला मी येणारच होते त्याची. तेव्हा ते जमली का भट्टी? हां, म्हणजे तेव्हा भट्टी नाही जमली. आम्ही मित्र होतोच, पण काहीतरी करूया रे. तर आम्ही काय करायचो, आम्हाला काय प्रचंड पॉप्युलर. मला विजू सांगत होते ना की लोक विचारतात की पुढचा सीझन कधी. मी विचारते कधी आहे का पुढचा सीझन. आता डायरेक्ट सिनेमा, आता सिनेमांचे सीझन्स होतील. हो. तर ती आम्ही मित्र होतोच. आणि आम्हाला वेळ असला, आमच्याकडे सुट्ट्या असल्या की आम्ही कट्टू विजू माने यांच्या ऑफिसला जाऊन पडीक. मग सकाळचा नाश्ता. ठाण्याचं एवढं मोठं आधी वेगळं होतं. आधी वेगळीकडे ऑफिस होतं, अमृता प्रोडक्शन म्हणून. आत्ता ते वागलेलं आहे. तर आम्ही आधीच्या ऑफिस, म्हणजे कारण ते जुने आहोत ना, आम्ही जुने मित्र आहोत ना. तर किती, मला असं वाटतं 26-27 वर्ष झाली आमच्या मैत्रीला. तर आम्ही त्यांच्या ऑफिसला पडून असायचो. तर ते एक दिवस म्हणाले की काहीतरी करूया रे, चला काय करूया. मग विजू मानेंनी काहीतरी खरं ठेवलं आणि ते आले, चला हे करूया. म्हणजे चला करूया टाईमपास. म्हणून आम्ही टाइमपासमध्ये शूट केलेला तो एपिसोड. पण तो लोकांच्या इतक्या पसंतीस पडला की त्याची आम्ही स्ट्रगलर झाला. त्याची सिरीज सुरू झाली. सिरीज यशस्वी होण्यामागे पूर्ण विजू मानेंचा हात आहे. कारण एक प्रोडक्शन सांभाळावं लागतं, त्याला एक बॅकिंग लागतं, एक पैसा लागतो, एक युनिट लागतं अख्खं. तर आम्ही समोर 3-4 जणं दिसत असलो तरी एक 10-12 लोक मागे काम करत असतात.
ते सगळं सांभाळणं हे विजूदादांचं क्रेडिट. पण ती इतकी पसंतीच पडली लोकांच्या की लोकांकडनं मागणी यायला लागली की तुम्ही याचा सिनेमा का नाही करत, सिनेमा का नाही करत. आम्ही काहीतरी प्लॉट शोधत होतो आणि एक दिवस विजू मानेंना तो युरेका क्षण गवसला. युरेका असं म्हणत ते गोव्याला ओरडायला लागले. आम्ही गोव्यातच होतो. म्हणून ते मामाच्या गोव्याला जाऊया. नाही, त्या गोष्टीची गरज आहे. कारण मित्र कुठे जातात सांगा फिरायला, एक कुठे जाऊया, मित्र मिळून कुठे जाऊयात, तर गोव्याला जाऊयात फिरायला. आम्ही स्वप्नच घेऊन यार गोवा जाएंगे, चिल मारेंगे, किधर गोवा जाएंगे, यार गोवावाला वाईब आहे, असं जनरल मित्रांमध्ये असतं ना. तर म्हणून ते मित्र फिरायला म्हणून गोव्याला जातात आणि मग त्यांच्याबरोबर ज्या घटना घडतात त्या इतक्या टेरिफाईंग आहेत, भयंकर आहेत. कॉमेडी, यू आर अ कॉमेडी, त्याच्यामध्ये कॉमेडी रोल संपूर्ण कॉमेडी कमर्शियल सिनेमा आहे हा. लोकांना खूप आवडेल. मित्रांनी जाऊन बघायचा सिनेमा आहे हा. आत्ताच्या मित्रांची गोष्ट आहे. कधी रिलीज होतोय? 31 जुलैला सिनेमाघरात हा सिनेमा येतोय. खूप जबरदस्त झाला आहे सिनेमा. आता त्याची काही गाणी रिलीज झाली, आम्ही टीजर रिलीज केला आहे, आता ट्रेलर येईल. पण हे स्ट्रगलर सालाचं एक कल्मिनेशन आहे का? स्ट्रगलर सालाच्या पुढचं व्हर्जन आहे. म्हणजे हे स्ट्रगलर सालाचे मित्र आहेत. स्ट्रगलर साला काय माहिती आहे ना तुम्हाला, की स्ट्रगलर साला म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही जेव्हा काम करायला लागलो ना, तेव्हा आम्हाला आलेले अनुभव, आम्ही जे काही एकमेकांना मूर्ख बनवलं आहे, एकमेकांना लाट्या मारल्या आहेत किंवा एकमेकांच्या सोबतीने पुढे गेलो आहे, ही ऑडिशन ह्याला कळू नये म्हणून जे काही केलं आहे, आणि तिथे पुढे जाऊन ऑडिशनला आम्ही एकत्र भेटलो आहे, इथे भेटला का, असे किस्से, जे आयुष्यातले किस्से आहेत ना, ते सगळे म्हणजे स्ट्रगलर्स आला. ह्या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करणाऱ्या मित्रांची गोष्ट. आता आम्ही कसं आमच्या आयुष्यात थोडे सेटल झालो, ओके, तर ह्याच मुलांची पुढे गेलेली गोष्ट म्हणजे सिनेमा. आणि आमचं स्वप्न पण होतं आपला एक सिनेमा आला पाहिजे. आपल्या मित्रांचं आम्ही इतके वर्ष मित्र आहोत, आमचं नाटक आलं, आमची सिरीज आली, सिनेमा आम्ही पहिल्यांदा करतो म्हणजे सगळे मिळून. सो स्ट्रगलर सालामध्ये नसलेलं कोणी आलंय का? हां, ह्या सिनेमाची स्टारकास्ट खूप ह्यूज आहे. ओके, का बघावा आम्ही जाऊन? अरे बापरे, तुमच्या आयुष्यात जर का मित्र असतील, मला असं वाटत नाही की कुणीही माणूस असा नाही जगात की ज्याला मित्र नाही, ओके. तर तुमच्या आयुष्यात जर मित्र आहेत तर तुम्ही हा सिनेमा बघायला हवा. तुमच्या आयुष्यातनं काही मित्रांचा हात सुटलेला असेल तर तुम्ही हा सिनेमा बघायला हवा. आणि एक जबरदस्त ह्या सिनेमाचं पॅकेज आहे. आम्ही मित्र आहोतच, पण एक वरद हस्त लागतो ना, तसा एक अंकुश चौधरी पण आहे. अरे वा. अंकुश सर या सिनेमात आहेत आणि अंकुश सर सरप्राईज पॅकेजमध्ये आहेत. अंकुश चौधरी हा एक असा इंडस्ट्रीतला सुपरस्टार आहे की ज्याचे सगळे सिनेमे बॉक्स ऑफिसला जबरदस्त हिट गेलेले आहेत. त्याने सगळ्यात जास्त सक्सेसफुल सिनेमा आपण जर म्हणू तर तो अंकुश चौधरींनी दिलेले आहेत. आणि ते आता आमच्या सिनेमात आहेत म्हटल्यावरती आमचा सिनेमा म्हणजे फ्लाय करतोय डायरेक्ट. मॅक सर आहेत, मॅक देशपांडे सर आहेत, मकरंद आहे, हां मॅक देशपांडे सर आहेत, त्याच्यानंतर प्रवीण तरडे आहे. म्हणजे सगळ्याच लोकांना जमवलं. प्रवीण तरडे आता सध्या देऊळ बंदमुळे एकदम जोरात आहे. पण प्रवीण तरडे आधीपासूनचा मित्र पण आहे, त्यामुळे तो कसा सिनेमात पाहिजे. सचिन गोस्वामी सर आहेत, म्हणजे हास्य जत्राचे सर्वेसर्वा. मी होतो तेव्हा त्यांना कॉल केला, तेव्हा विजूदादांनी त्यांना फोन असा केला की कसं आहे की काही एक तुम्ही म्हणा अंधश्रद्धा म्हणा, पण काही लोक सिनेमात असायला हवीत कारण ती शुभ असतात माझ्या सिनेमात. तर तसे सचिन गोस्वामी सर आहेत या सिनेमामध्ये. त्याच्यानंतर मकरंद अनासपुरे सर आहेत या सिनेमात. सगळी दिग्गज मंडळींना एकत्र केलेलं. हो, विजू माने यांचं खूप कौतुकच करायला पाहिजे की त्यांनी या सगळ्यांना एकत्र करू शकले. नाही, विजू माने ना इंडस्ट्रीमधला एक लाडका माणूस आहे. सगळ्यांचं विजू मानेवरती प्रेम आहे. आणि ठाण्यात जर का तुम्ही आहात तर असं कोणच व्यक्ती नाही जो विजू मानेला ओळखत नाही इंडस्ट्रीमधला. की विजू माने एक तर तो सगळ्यांच्या मदतीला पण धावतो,
तो कायम असतोच, सोबत असतो. त्यांचं लोकांचं प्रेम आहे विजू मानेवरती. मी 2 वर्षापूर्वी पॉडकास्ट सुरू केला तेव्हा मी फक्त फोन केला की आपल्याला एक असं शूट करायचं आहे. हो ठीक आहे, कधी यायचं आहे? आम्ही मला वाटतं ह्याचा केलेला गुढीपाडव्याचा. म्हटलं तुम्ही दोघांनी यायचं आहे. मी काय ओळखत नव्हते, मिस्टर अँड मिसेस. ठीक आहे, काय कपडे घालायचे? म्हटलं नटून थडून यायचं आहे. मग काय करायचं? म्हटलं नाही, फुल जेवायचं आहे आपल्याला. सगळं त्याने एकदम सगळं सहन केलं येऊन सगळं असं पंचपक्वानांचं जेवण आणि फुल जस्टिस दिला मला, फुल जस्टिस. हां, मग विजू माने ना, माझं खूप वैयक्तिक नातं आहे विजू मानेबरोबर. विजू माने हा माझा एक असा मित्र आहे की ज्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून मला रडता येईल. माझ्या आयुष्यातले डार्क सिक्रेट मला त्याच्याबरोबर शेअर करता येतील. माझे डिझायर्स मला न घाबरता त्याच्याबरोबर शेअर करता येतील, सांगता येतील त्याला. विजू माने तुम्ही म्हणाल तर माझा मित्र आहे, म्हणाल तर माझा भाऊ आहे, म्हणाल तर माझा बाप आहे. मला घर घ्यायचं होतं म्हणून विजू माने 2 वर्ष घर शोधत होता. त्याला माझ्या आवाजावरनं, माझ्या मुवमेंटवरनं लक्षात येतं की मला आत्ता काय वाटते. एखादी गोष्ट म्हणजे विजू मानेला एक्सप्लोअर करायला खूप आवडतं स्वतःला. म्हणजे तो ठाण्यामध्ये जर का एखादं हॉटेल ओपन झालं तर पहिलं विजू मानेला कळतं. खूप शोधत असतो तो, अरे हे नवीन झालं आहे. तो तिथे जातो, तो तिथे जेवून येतो आणि ते जर का भारी असेल तर त्याचा पहिला फोन मला असतो की कुशा, इथे एक हॉटेल झालं आहे, आपण जेवायला कधी जायचं. त्यांना एखादी कविता जर का आवडली तर तो मी व्यक्ती आहे ज्याला ते पाठवणार की कुशा ही कविता ऐक, ही वाच, ही काय भारी आहे बघ. ते स्वतः पण लिहितात. ते स्वतः लिहितात. ते कवी आहेत, ते लेखक आहेत, ते दिग्दर्शक आहेत, ते एडिटर आहेत, ते कॅमेरामन आहेत. फुल पॅकेज आहे. सगळं आहे. त्यांना सगळं येतं, त्यांना सगळं कळतं आणि तो मित्र लय भारी आहे. अनघा पण खूप छान आहे, लय भारी आहे. म्हणजे मला घर, मी आत्ता जे ठाण्यात घर राहतो, मी आत्ता ठाण्यात ज्या घरात राहतो ते घर मला विजू मानेमुळे मिळालं. त्याने ते शोधून दिलं आणि माझ्या घरच्या पूजेला सगळे लोक जेवत असताना विजू मानेला भूक लागली होती पण तिथे जागा नव्हती, पाहुणे होते, ते सगळे विजू माने हँडल करत होता. तो बिचारा एकटा किचनमध्ये जाऊन तिकडे 2-4 आंबे पडले होते ते खात होता की मी हे खाऊन माझी पोट भरतो आणि सगळ्या पाहुण्यांना व्यवस्थित जेवू दे. कोण करत नाही, तुम्हाला सांगतो. इतकं पाठीशी उभा राहणारा माणूस आहे ना. खरं आहे. मग आत्ता तुम्हाला सांगतो, आमच्या त्या विजू मानेची लेक आणि माझा लेक, माझा मुलगा साजिरी गोजिरी काय नाव आहे तिचं? विजू मानेची मुलगी गोजिरी आणि माझा मुलगा गंधार, दोघेही 10वीला होते. ओके. त्याच्या मुलीला म्हणजे गोजिरीला आमच्या पडले 93% आणि गंधारच्या रिझल्टची ती वाट बघत होते. गंधारला माझ्या पडले 87%. ते त्यांच्या मुलीला घेऊन माझ्याकडे डायरेक्ट सेलिब्रेशनला, गंधारच्या सेलिब्रेशनला खास ते आले. खरं तर ते त्यांचं एक सेलिब्रेशन महत्त्वाचं होतं ना, ते सगळं टाकून माझ्यासाठी इथे आले, घरी आले. सो तुमच्या आयुष्यात ना असा कोणीतरी लागतो यार की जो तुमच्यासाठी काहीही करू शकतो, काहीही तुम्ही म्हणाल ते. असाच आमच्या मागे एक संदीप वेंगुर्लेकर नावाचा माणूस आहे. लाईट अँड शेड कंपनी तुम्ही ऐकून असाल. लाईट अँड शेड मोठी इव्हेंट कंपनी आहे. सो तो एक असाच आमच्या पाठीशी कायम उभा. तुम्ही म्हणा, फक्त तुम्ही म्हणा की अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांगायची झाली की दादा, संदीप वेंगुर्लेकरला जर असं सांगितलं की दादा आज जरा मच्छी जेवावीशी वाटते, पण घरचे काय तयार होत नाहीत. तुम्हाला मी सांगू का की तो पृथ्वीच्या कुठल्याही टोकावर असू दे, तुमच्या घरी मासे आणि तो जर ठाण्यात आहे तर याचा अर्थ तुमची मौज आहे. मग खेकड्यांपासून सगळे सीफूड तुम्हाला येतील. आणि तो सुद्धा एक असा माणूस आहे की ज्याला मिठी मारून मला रडता येईल. आणि रादर मी रडलो आहे पण. संदीप वेंगुर्लेकर माझ्या आयुष्यात हे काही मित्र आहेत. मित्रांविषयी मी तुम्हाला सांगू एक गोष्ट. सॉरी, खूप होते का हे? नाही, बोलू ना. मला असं वाटतं की इंडस्ट्रीत काही अनुभव वेगळे पण येतात, नको असताना पण येतात. कुठल्याही इंडस्ट्रीत येतात, मराठीतही येतात किंवा आयुष्यात म्हणूयात आपण. आयुष्यात असे काही अनुभव येतात
मित्र कसं असतो माहिती आहे का, की तुम्ही बुडत असाल ना तर तो असं किनाऱ्यावरती उभं राहून तुम्हाला नाही सांगत अरे उजवा हात मार, अरे डावा हात मार, अरे पाय नीट मार ना. अशी लोक नकोत आपल्याला आयुष्यात. तर समुद्र उधाणलेला असू दे ना, तर त्याने तो त्याच्यात उडी घेतो, तो तुमचं मनगट घट्ट पकडतो आणि तो तुम्ही किनारा गाठेपर्यंत तुमच्याबरोबर पोहत राहतो. तो मित्र आहे. माझा एक आणखीन मित्र आहे अमोल पणशीकर नावाचा. त्याने मला आयुष्यात असं शिकवलं ना की मित्र असण्यासाठी तुम्हाला काही वेगळं करावं लागत नाही. तुम्हाला फक्त सोबत राहावं लागतं. फक्त सोबत राहा. जेव्हा जग तुमच्याबरोबर नसतं तेव्हा सुद्धा, आणि जेव्हा अख्खं जग तुमच्यासाठी टाळ्या वाजवत असतं, वाहवा करत असतं, तेव्हा सुद्धा. तो अमोल, मुकेश, राकेश हे माझे काही मित्र आहेत, ते सोबत आहेत. माझे कॉलेजचे मित्र अजून माझ्यासोबत आहेत. मी असं म्हणतो की आयुष्याचं शेवट हा माझा त्यांच्या खांद्यावरनं होणार. माझा शेवटचा प्रवास मी त्यांच्या खांद्यावरनं करणार आहे आणि तो माझा हक्क आहे. सुरुवात माझे अंबरनाथचे माझे मित्र आहेत माझ्या कॉलेजचे, आजही आमच्यासोबत. एक फक्त टेक्स्ट करायचा मध्यरात्री 3 वाजता सुद्धा. माझ्या घराचं शिफ्टिंग माझ्या त्या मित्रांनी केलं आहे. मी घरीच नव्हतो, मी शूटिंगला होतो. मी 2 वेळा घरं बदलली. दोन्ही वेळेला माझ्या त्या मित्रांनी सगळं शिफ्टिंग केलं. मला घर मिळवून दिलं विजू मानेने. माझ्या अडचणीच्या काळात माझे हे मित्र. मी सांगू, मला एकदा इंडस्ट्रीत इतका घाणेरडा अनुभव आला, वाईट अनुभव आला, बॅकस्टॅबिंग केल्यासारखं. मी आत्ता तो शेअर नाही करू शकत तुमच्याबरोबर, अनुभव नाही शेअर करू शकत, पण मला खूप फ्रस्ट्रेट आलं की मी गेली 24-25 वर्ष ह्या इंडस्ट्रीत आहे आणि मला तेव्हा असं वाटायचं की सगळेच आपले मित्र आहेत. पण तसं नसतं. आपल्याला ते जरा आपल्याला पार्ट करावं लागतो की ही माझी ओळख आहे, ही माझी फॅमिली आहे, ही ओळख आहे, हे माझे सोबतीने काम करणारे माझे कलीग आहेत. अरे आणि ही असं तुम्हाला भाग पाडावे लागतात. पण कधी कधी ते मिक्स होऊन जातं ना, कळत नाही कधी ते एकमेकांमध्ये मिक्स झालं आणि खूप डीप 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 डार्कनेसमध्ये गेलो मी. तेव्हा अमोल पणशीकर जो माझा मित्र, मी त्याच्याविषयी सांगतोय, तो त्याला कळलं मी जरा प्रॉब्लेममध्ये. त्याने मला बोलवलं मीरा रोडला. त्याने एक बंगला बुक केला, एक जेवण बनवणारा माणूस ठेवला. मी 9 वाजता त्या बंगल्यात शिरलो सकाळी. मी रात्री 12 वाजेपर्यंत तिकडे होतो आणि मी माझं दुनियेभरचं सगळं फ्रस्ट्रेशन तिथे काढून, अगदी शिव्याशाप घालून तिथनं जेव्हा बाहेर पडलो तेव्हा एक नवीन कुशल बद्रिके तिथनं बाहेर पडला होता. तुमच्याकडे अशी माणसं हवीत ज्यांच्याकडे तुम्हाला मोकळं होता येतं, व्यक्त होता येतं. खरा मित्र असतो की ज्याला आपण काही पण शेअर करू शकतो आणि तो जज करत नाही आपल्याला. तो जज नाही करत आपल्याला. परफेक्ट. आणि म्हणून मी जे म्हटलं ना, आम्ही दादाश्रीजी ज्यांना आम्ही मैत्रेय आहेत, ते मैत्रेय म्हणजे बुद्धाचा अवतार, त्यांना आम्ही दैवी मित्र म्हणतो, डिव्हाइन फ्रेंड. अनेक अर्थ आहेत त्याचे. आज कोणाला आपलं काही ऐकायला वेळ कुठे असतो. मग अशा वेळेला ते नेहमी म्हणतात माझ्याशी रोज फक्त 10 मिनटं बोला. म्हणजे हा एक फोटो नाही आहे, याला मी डिव्हाइन लाईट म्हणतो. ब्लेस्ड इमेज असते त्यांची. तुम्ही शेअर करा फक्त. मग शेअर करून बस संपलं. म्हणजे मोकळे. ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही रिक्त व्हा, सगळं त्यांना एक्सप्रेस करा, तुमच्या भावना, तुमचं जे काय आहे ते, आणि यू बिकम एम्प्टी ऑफ एव्हरीथिंग. मित्र असा आहे. हे मोकळं असण्याची भावना फार भारी आहे. आणि आहे का कोणाला वेळ आपला ऐकून घ्यायला? कोणालाच वेळ नाही ना जगामध्ये. बरोबर ना? खरं आहे, अगदीच खरं आहे. मला असं, पण तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्याकडे असे मित्र आहेत. माझ्याकडे असे मित्र आहेत. लाखांमध्ये एखादा माणूस असेल की ज्याला असे मित्र आहेत. आज हल्ली मित्र नसतात, कारण प्रत्येकाचा काहीतरी अजेंडा असतो आणि पहिली गोष्ट काय करतात, जज करतो किंवा ॲडवाईस करायला जातो माणूस. अरे तू असं करतो तसं कर. नाही, जस्ट ऐकून घे. माझं ऐकून घे. मला काय म्हणायचं आहे, मला रडायचं आहे, थांब इथे. माझ्या आयुष्यात असे मित्र आहेत आणि माझ्या आयुष्यात जसं तुम्ही म्हणताय तसं माझ्या आयुष्यात माझे गुरुजी आहेत. आय एम ब्लेस्ड वन. मी इतका आनंदी आहे आणि माझं कुटुंब आहे. सो मी जगाच्या पाठीवरचा सगळ्यात आनंदी माणूस आहे. पण मॅडम, मला फार भारी वाटलं तुमच्याबरोबर गप्पा मारून. मला या पॉडकास्टची जी भीती होती गेली ना आता.
तर तुम्ही अजून फेमस व्हाल. असंच होऊ द्या. अजून मी जर का तथास्तु. म्हणजे असं झालं, असं होणार. होईलच तुम्ही म्हणालात होणार. म्हटल्यावरती, तर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे पॉडकास्टला येईन. चालेल. आता एक अशी महत्त्वाची सेगमेंट आहे की मी नाव घेणार आणि तुम्ही एका शब्दात त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं. शेवटचं एका शब्दात. भाऊ कदम. भाऊ कदमविषयी एका शब्दात सांगायचं. एक तीच तर मजा आहे. एकच शब्द. महाराष्ट्राचा विनोद. भरत जाधव. देव माणूस. मी थोडं एक्सप्लेन करू का त्याला? का देव माणूस मला एक्सप्लेन करायला पाहिजे भरतदादांविषयी. भरतदादाचं नाव निघालं आहे तर. माझ्या करिअरची सुरुवात कशी झाली, मी नाटकांमधनं काम करत होतो आणि माझं नाटक बघायला भरतदादा आला होता आणि भरतदादाने माझं नाटक बघितलं आणि त्याला माझं काम खूप आवडलं नाटकातलं. लाली लीला नावाचं नाटक होतं ते देवेंद्र पेम सरांचं आणि त्या नाटकातलं माझं काम बघून मला भरतदादाने सिरियलला बोलवलं. ती सिरियल म्हणजे हसाचा कटफू. केदार शिंदे सर ती डिरेक्ट करत होते. पहिल्यांदा केदार सरांना तिथे भेटलो. केदार सरांना माझं काम आवडलं. त्यांनी मला जत्रा सिनेमामध्ये बोलवलं. 2005ला माझा तो सिनेमा, पहिला सिनेमा 2005ला आला आणि आज 2026 चालू आहे. आजपर्यंत मला काम नाही असं कधीच झालं नाही. तो एक फोन होता भरत जाधव सरांचा, ज्यांनी माझं संपूर्ण आयुष्य बदललं. म्हणून मी त्याला देवमाणूस असं म्हटलंय. पुढचं नाव आहे केदार शिंदे. देव माणसाचा मित्र. देवमित्र. बाय द वे मला मी सांगू, केदार सरांच्या मागे मी सिद्धार्थ जाधव आम्ही खूप लागलो होतो की सर चला ना जत्रा 2 करूया ना, चला ना सर जत्रा 2 करूया ना. शेवटी एकदा ते कंटाळून त्यांनी हां ठीक आहे करूयात असं म्हणून एक जत्रा 2ची अनाऊन्समेंट केली होती. मग काही कारणाने ती गोष्ट त्यांना परिपूर्ण वाटली नाही म्हणून मग ते प्रोजेक्ट थांबलं. पण केदार सरांचा मला आता एक फोन आलेला आहे आणि सर, केदार सर आय एम सो सॉरी मी इथे सांगतोय पण आपण सिनेमा करत आहोत. इथे बोलणं म्हणजे पक्क झालं. त्यातला पण लीड रोलला आपण पॉडकास्टवर बोलवलं. प्रवीण तरडे. जगन मित्र. यार तुम्ही एका शब्दात नाही एक्सप्लेन करायला पाहिजे यार तुम्ही. दॅट इज द होल आयडिया ना. एका शब्दात विनोद होऊ शकतो तसं एका शब्दात एक माणूस. प्रवीण तरडे एका शब्दात कसा बसेल? प्रवीण तरडे इतका जाणीवा जिवंत असलेला माणूस आहे ना प्रवीण तरडे. महाराष्ट्रात पुराचं संकट येऊ, महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट येऊ, सगळ्यात पहिला जो माणूस असतो ना तिथे तो असतो प्रवीण तरडे. सगळ्यात पहिला. म्हणजे मागे आता ते पूर वगैरे आला होता, कोल्हापूर वगैरे सगळं, आम्ही इथे एक मीटिंग करून आपण हे करूया असं म्हणून तमाम मराठी इंडस्ट्री एकत्र आली होती. ओके, संपूर्ण इंडस्ट्री, आणि आपण काहीतरी करूयात. अरे प्रवीणला पण बोलवूयात म्हणून प्रवीणला जेव्हा फोन केला होता ना तेव्हा प्रवीण कोल्हापुरात होता. ऑलरेडी होता. त्याचं तिथे काम चालू होतं. तो गुरांना वाचवत होता. तो त्यांना चारा घेऊन गेला होता. काही ट्रक चारा घेऊन गेला होता. तो बुद्धविहारांमधली माती उपसत होता. तेव्हा जमिनीखालची बुद्धविहार तो बाहेर काढत होता. अरे काय माणूस आहे यार. त्याला काही यश उगाच नाही. आशीर्वाद आहेत त्याच्या मागे. रितेश देशमुख. ग्रेटफुल. गुड. सुनैना. भीतीचं सावट. सॉरी हे सुनैना. हां सॉरी सुनैना. हे शब्द सुचत नाही. हां नाही मला हे कधी कधी होतं मला असं. सुनैना म्हणजे जगातला भारी मित्र माझा. अरे वा. आणि विजू माने एका शब्दात आहे. पण हे मोठं हे कठीण काम आहे. विजू माने एका शब्दात. 2 ओळीत सांगतो. अच्छा ठीक है. जिसके लिए जीना है वो है प्यार और जिसके साथ जीना है वो है यार. विजू माने तो है. वा वा वा. व्हेरी नाईस. ऑन दिस नोट खूप खूप धन्यवाद. नुसतं आल्याबद्दल नाही तर आम्हाला सगळ्यांना खूप खूप हसवलं. खूप मजा आली. एक प्युअर जेन्युइन अशी खऱ्या अर्थाने मजा आली. धमाल आली.
थँक्यू सो मच. थँक्यू तुम्हाला मनापासून. माझ्या आयुष्यातला हा पहिला पॉडकास्ट आहे आणि होपफुली तो चांगला झाला असावा. ऑफकोर्स. तुमच्याबरोबर गप्पा मारायला फार छान वाटलं. तुम्हाला मी पॉडकास्टमधनं बघितलं. तुम्ही खूप सुंदर दिसता हे मी तुम्हाला आत्ताच थँक्यू. कॉम्प्लिमेंट देतो. समोरासमोर तुम्हाला कॉम्प्लिमेंट देण्याची ही संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि बाकी ते डिस्काउंट्स वगैरे तर आपण बोलूच नंतर. हे सगळं डिलीट करायचं डिस्काउंटचं. कुठलं कॅमेरावर काय नाही पण खरंच थँक्यू. तुम्ही Thank you फार so छान गप्पा मारता तुम्ही. मला मजा आली तुमच्याबरोबर. मला पण खूप मजा आली. आणि मला असं सांगायचं आहे की तुमची जी स्माईल आहे ना त्यात काहीतरी आहे खऱ्या अर्थाने. असं समथिंग हसला काहीतरी लाईटअप होतं. आय डोंट नो व्हॉट दॅट इज. आशीर्वाद आहे त्यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रेक्षक तुम्हाला सुद्धा खूप मजा आली असेल. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मामाच्या गोव्याला जाऊया. 31 जुलैला रिलीज होतं आहे. थिएटर्समध्ये जा, सगळ्यांना घेऊन जा आणि हाऊसफुल करा. थँक्यू मनापासून. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला काही थेट तुम्हाला सांगायचं असेल तर ह्या पॉडकास्टच्या खाली कमेंट करा. Yes. मी त्या वाचेन. तुम्हाला त्याची उत्तरं द्यायला पुन्हा या पॉडकास्टला नक्की येईन. आणि मित्रांचा सिनेमा येतो आहे. मित्रांना घेऊन थिएटरमध्ये नक्की या. 31 तारखेला 31 जुलैपासून सिनेमागृहात मामाच्या गोव्याला जाऊया. पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या छानशा गेस्ट बरोबर सर्व काहीमध्ये.